सर्वांना नमस्कार. मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आपल्या सर्व महाविस्तार AI योद्धा तसेच कृषीताईंचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ या ठिकाणी आज या ऑनलाईन सेशनमध्ये देतात. आणि मला असं दिसते की मात्र याहीपेक्षा आपण अधिक एक सुंदर काम करत आहात. ते म्हणजे आपण स्वतः हे महाविस्तार हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आहे. त्या माध्यमातून आपण नवनवीन गोष्टी शिकताय आणि सोबत आपल्या गावामधील इतर शेतकऱ्यांना सुद्धा हे ज्ञान मिळावं, ही ज्ञानाची गंगा त्यांच्यापर्यंत सुद्धा जावी आणि म्हणून आपण सर्वजण झोकून देऊन काम करत आहात. आणि त्यामुळे मी हे आजचं ऑनलाईन सेशन ठेवलेलं आहे. आजच्या ऑनलाईन सेशनमध्ये मला काही सांगण्याऐवजी मी तुम्हाला ऐकणार आहे, कारण तुम्ही खूप सुंदर काम करत आहात. तुम्ही हे कसं काम करत आहात, का करत आहात ते पण मला ऐकायचं आहे, ज्यामुळे इतर शेतकरीसुद्धा तुमच्यापासून प्रेरणा घेतील आणि ते सुद्धा त्यांच्या गावामध्ये ही जी कृषी ज्ञानाची गंगा आहे ते घेऊन जातील. सो मी प्रथम सुरुवात करतोय अश्विनीताई यांच्याकडून. अश्विनीताई, मी आपल्याला विनंती करतो की आपला प्रथम परिचय द्यायचा आहे आणि त्यानंतर बोलायचं आहे. येस. ठीक आहे. नमस्कार सर, माझं नाव अश्विनी प्रफुल्ल खुपसे, राहणार सोमठाणा, तालुका मंडाणा, जिल्हा वाशिम. मी कृषीताई म्हणून काम करत आहे सर. या महाविस्तार ॲप हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 म्हणजे कोखरा, यामध्ये माझी कृषीताई म्हणून निवड झाली आहे सर. या राज्यातील प्रत्येक शेतकरी आनंदी राहिला पाहिजे आणि तरच राज्याचा विकास होईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाविस्तार हा ॲप प्रत्येकाने मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. महाविस्तार ॲपमध्ये पिकाचे व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, किडाचे व्यवस्थापन, किडीचे व्यवस्थापन आणि भरपूर अशा काही गोष्टी महत्वाचे पिकाविषयी महत्वाचे मिळणार आहे सर. तर मी माझ्या गावात प्रत्येक महिलांच्या घरी, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन हा माहिती दिली सर मी, आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा ॲप डाउनलोड केलेला आहे. शेतकरी महिलांना समजून सांगितलं आहे कसा यूज करायचा, त्याच्यामध्ये कशाचे पिकाविषयी व्यवस्थापन कसे करायचे आणि शेतकऱ्यांचा पण मी आतापर्यंत 36 महाविस्तार ॲप माझ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलंय सर. खूप छान. जेव्हा खूप छान ताई, म्हणजे तुम्ही स्वतःही महाविस्तार हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतले, त्याबद्दल माहिती आपण मिळवली, आपण तज्ज्ञ बनला त्या ॲपबाबत आणि आता इतर महिलांना सुद्धा जेव्हा समजून सांगता तर त्यांचा काय अनुभव राहतो, त्यांना कसं वाटतं? त्यांना वाटत आहे की नाही, आपल्याच गावची ताई आहे ही, आपल्याला म्हणजे भरपूर माहिती देत आहे. आणि मेन म्हणजे विश्वास असते सर, म्हणजे आपल्या गावची आहे बा, तर ती स्वतः म्हणजे असं काही पुढे गेलेली आहे. तर मलाही स्वतःला प्राऊड होत आहे सर की मी यामध्ये माझी निवड झाली आहे. तर मी पण माझ्या शेतकरी लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करत आहे. आणि जे महिला आहे सर, माझ्या जे फ्रेंड सर्कल आहे, बरोबर. त्यांना पण असं वाटत आहे की राईट. म्हणजे आपल्या सर्वांना असं दिसतंय की या जगामध्ये सर्वात चांगली येस, आवाज थोडा कटत होता. ओके, आपला आवाज थोडा थोडा कटत आहे, परंतु एक सगळ्यात जोपर्यंत त्यांचा आवाज येत नाही नेटवर्क हा, नेटवर्कचा इश्यू आहे. आपण ताई खूप छान काम करत आहात. नेटवर्कचा इश्यू आहे थोडासा. येस, आपण खूप छान काम करत आहात. आणि आपण सांगितलेली एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की या जगामध्ये सगळ्यात महान कोणतं काम असेल तर ते म्हणजे इतरांसाठी काही करणं. म्हणजे बघा, आपल्याला दिसेल, आपण या जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहिलं तर कोणी आहे ना नोकरी करतोय, कोणी बिझनेस करतोय, खूप सारा पैसा कमावतोय आणि सगळं झाल्यानंतर बघा तो काय करू इच्छितोय, त्याला यामध्ये समाधान नाही आहे. त्याला आणखीन काय पाहिजे तर कुठं तरी तो सेवा करतोय. मग कोणी ज्ञानाची सेवा करते, कोणी दानाची सेवा करते, कोणी भुकेल्याला अन्न खाऊ घालते, किंवा कोणी आणखीन ज्यांना कपडे नाही त्यांना कपडे देतोय. आणि प्रत्येकाला सेवा करावी लागते, कारण सेवेमध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाही आहे. हां, आपल्याला पोट भरण्यासाठी सुद्धा पैशाची आवश्यकता आहे, सगळ्या गरजा भागवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, परंतु खरा आनंद ह्या गरजा भागितल्यानंतर आपल्याला सेवेमध्ये आहे. आणि आपण अश्विनीताई सांगितलं त्याप्रमाणे आज मात्र आपल्याला आपल्या गावामध्ये या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ही सेवा करण्याची संधी मिळत आहे. म्हणजे
प्रत्येक गावातील महिलेला त्यांना पाहिजे ती गोष्ट या प्रकल्पाअंतर्गत तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रत्येक कुटुंबामध्ये जी काही योजना पाहिजे ती या प्रकल्पाअंतर्गत घेऊन जाऊ शकता आणि त्यांच्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता. नक्कीच तुम्ही जसं सांगितलंय खूप छान गोष्ट आहे की तुम्ही प्राऊड फील करताय की तुम्ही तुमच्या गावाच्या कृषी ताई म्हणून काम करताय आणि हे पैशापेक्षा खूप मोठं काम आहे. गावातल्या गावात राहून आपल्या गावातील इतर लोकांसाठी काम करणं आणि त्याची सुरुवात आपण महाविस्तार AI पासून केली. आपल्याला जे कळालं ते ज्ञान आपण घेतलंय आणि इतर महिलांपर्यंत पोहोचवलं. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. येस, आणखीन काही सांगायचं होतं? नाही सर, बस येस. एवढंच. पुढे आणखीन ज्यांना शेअर करायचंय कृपया त्यांनी डिजिटल हँड पण वर करायचं म्हणजे मग मी त्यांच्यापर्यंत येतो. येस राहुल भाऊ, मी आता आपल्याकडे येतोय. आपलं नाव गाव सांगा आणि मग सुरुवात करा. येस. सर नमस्कार सर. नमस्कार सर माझं नाव राहुल साखरे बोगरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. या ठिकाणी सर मी कोरडवाहू शेतकरी सोबतच हंगामी शेतीमध्ये काही भाजीपाल्याच्या पिकावर पण काम करतो, ज्यामध्ये टोमॅटो, पालक, मेथी, सांबार या भाज्या, छोट्या चवळी, काकडी वगैरे या सर्व पिकांचा मी गेल्या 5 वर्षापासून माझ्या शेतामध्ये लागवड करतो. प्रत्येक पिकावर येणाऱ्या आजाराचा आणि बाजारभावाचा हे वेगवेगळा अनुभव मला या गेल्या 5 वर्षात आलेला आहे. बरोबर. परंतु सर एक कुठलीही वैयक्तिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्याचं परफेक्ट नियोजन कसं करायचं आहे, पूर्वी याची माहिती मी YouTube मार्फत घ्यायचो. YouTubeवर ज्या लोकांनी अगोदर या पिकाची लागवड केली असेल त्यांचे मी इंटरव्ह्यू ऐकायचो आणि त्या पद्धतीने शेतात नियोजन करायचो. पण सर ते नियोजन करत असताना अशी गफलत व्हायची की आपल्या जी जमिनी आहेत आणि त्यांच्या जमिनी आहे यामध्ये फरक होता. बरोबर. तर त्यामुळे पीक घेत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या. जेणेकरून समजा आपल्या शेतीमध्ये पाण्याचा निचरा हा 2 दिवसातच होऊन जाते आणि तिसऱ्या दिवशी जमीन पाणी मागायला लागते कितीही पाणी दिलं तर. कारण डोंगराळ भागाची शेती आहे माझी सर. परंतु या ॲपमुळे असा फायदा झाला सर की मी प्रत्येक वेळेस काही फोटो वगैरे टाकून जर टाकण्याचा प्रयत्न जरी केला तर मागे मी मॅडमला बोललो होतो एक वेळेस माती परीक्षणासाठी. ते माती परीक्षण स्वतः मी केली. त्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि या माती परीक्षणाची सुद्धा सल्ला मला या ॲपमुळेच मिळाली की माती परीक्षण करणे का गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं. जेव्हा मी माती परीक्षण केली तेव्हा अगोदर मी मातीमध्ये शेणखत टाकायचो, रासायनिक खते टाकायचो, परंतु त्या खतांचा पाहिजे तेवढा मला फायदा होत नव्हता. कधी कधी पिकाची भूक ही कमी असायची आणि मी खत जास्त द्यायचो, त्यामुळे पैशाचा अपव्यय व्हायचा आणि ज्यावेळेस झाडांना जास्त खताची मागणी राहायची त्यावेळेस कुठेतरी त्याला कमी पडायचं. तेव्हाही पीक हे संकुचित व्हायचं, पिवळं पडायचं, कुठं त्याच्यावर कोकळा यायचा, वेगवेगळ्या बिमाऱ्या त्याच्यावर लागायच्या. अशा गोष्टीतून वाचण्यासाठी खरं तर मला जास्त फायदा झालाच आहे या ॲपमुळे. आणि जी ही सिस्टम आहे सध्या सपोर्टेबल, जे आपण म्हणजे एखाद्या दवाखान्यात गेल्यानंतर दवाखान्यातले डॉक्टर आपल्याला 5 दिवसाला भेटायला बोलवतात, त्याप्रमाणे आमच्या सुरेताई नेहमी आमचे विचारपूस करत राहतात. आपण जरी विसरून गेलो कधी कॉल करायचा तर स्वतःहून कॉल करतात. मागे आपण ज्या पिकाबद्दल बोललो त्यांच्यासोबत प्रत्येक पिकाचा आमच्या, आता मी आजपर्यंत स्वतः चिया कधी लावला नाही, पण मॅडमनी त्याविषयी पण मला चियाची एक बैठक होती तेव्हाही मी लागवड केली नाही, तरी पण मॅडम मला त्या म्हणजे राहुल भाऊ मला असं दिसतंय की तुम्ही महाविस्तार ॲप डाउनलोड केली, तुमच्या ज्या सूर्य मॅडम आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलंय आणि आता जेव्हा जेव्हा गरज आहे, तुम्ही ऑलरेडी प्रगतशील शेतकरी आहात, नवनवीन प्रयोग केले, परंतु हे सगळे प्रयोग करत असताना आपल्याला कुठेतरी खात्री करायची असते आपण करतोय ते बरोबर आहे का नाही हे तपासायचं असते. आणि आता तुम्हाला ॲपच्या माध्यमातून एक साधन भेटलं, तुम्ही तपासू शकता तुम्ही घेत असलेलं औषध बरोबर आहे का नाही हे ॲपला विचारलं तर तुम्हाला खात्री होते, तुमच्यावरचा विश्वास पण वाढते. सो खूप छान तुम्ही काम करत आहात. तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा या ॲपबद्दल सांगत आहात, त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. मी यानंतर रवींद्र यांच्याकडे जातोय.
सॉरी, ते अजून त्यांचं. रवींद्र, आपण माझ्यासोबत आहात? हो सर, रवींद्र गायकवाड बोलतो मी. येस. रवींद्र भाऊ, मी आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपल्याला प्रथम आपला परिचय द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ही ॲप कधी डाउनलोड केली, आपल्याला या ॲपमध्ये काय जाणवलं, तसेच आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा आता मोठ्या प्रमाणात ही ॲप डाउनलोड करून देत आहे. म्हणजे मला दिसलं की काल तुम्ही यादी शेअर केली तर ती 100च्याही वर झालेली होती. आणि एवढ्या शेतकऱ्यांना डाउनलोड करून देत आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला काय हास्य दिसतं, तुम्ही काय करत आहात किंवा तुम्हाला आणखीन काय मिळतं, तर काय सांगाल? येस. सर आता मी प्रथम परिचय देऊन सुरुवात करायची. माझं पूर्ण नाव रवींद्र जयाजी गायकवाड, गायवळ, तालुका कारंजा, येथील मी शेतकरी आहे. शेतावरती विविध फळझाडं लावलेली आहे. मिश्र फळपीक पद्धती आहे. तर सांगायचं झालं ते ॲपचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जसं लिंबूवर्गीय झाडांवरती जे रोग येत होते, त्यामध्ये कॅन्कर झाला किंवा मग मुळामधून येणारे जे रोग आहे, तर मध्ये जे मुळामधून येणारे रोग तर याच्यावरती फवारण्या आणि यामध्ये सेंद्रिय उपाय कुठले आहेत जे ॲक्युरेट आपल्याला त्याच अडीसाठी काम करेल. तर चॅट बॉक्सच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्याला माहीत पडलेल्या ग्रेट. आणि तेव्हा ठरवलं मी की हा जो ॲप आहे, हा ॲप म्हणजे शेतीचा एक डॉक्टरच आहे. कारण जी माहिती एका म्हणजे कृषी पदविकाधारक व्यक्तीला माहिती नसते, ते सर्व हा AI तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे फटाकन एका मिनिटात आपल्याला माहिती पडते. म्हणजे एक्झॅक्ट औषध त्या झाडाला पोचते आणि खताची मात्रा झाली, खताचं गणनयंत्र झालं, पुन्हा जिल्ह्यामधील जे आपले गोडाऊन्स आहेत, आपल्या घरी माल ठेवण्याची व्यवस्था नसताना आपल्याकडे माल भरपूर आहे. हे ठेवण्यासाठी जवळपास कुठले गोडाऊन्स आहेत किंवा शेतामध्ये आपल्याला कुठलं रेझर चालवायचं आहे, कुठे सरी पाळायचं आहे, ते यंत्र आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. पण परिसरामध्ये काही अवजारे बँक आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे यंत्र जसं की BDF यंत्र, प्रत्येक शेतकरी तो विकत नाही आणू शकत. किंवा मग गव्हाचं सरी यंत्र किंवा मग फळझाडांना भरी देण्यासाठी एखादा रेझर आहे. हे रेझर सुद्धा परिसरातल्या कुठल्या अवजारे बँकेकडे उपलब्ध आहे, त्यांचे मोबाईल नंबर सहित या सर्व गोष्टी या ॲपमध्ये आहे. त्यावेळेस मी ठरवलं की बा आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्याच्या प्रत्येक मोबाईलमध्ये हा ॲप असायला पाहिजे. आणि दुसरा विषय, कुठली शासकीय योजना जर घ्यायची असेल तर आपल्याला DBT मध्ये अर्ज करायचं म्हटलं तर शेतूवर जावं लागते आणि त्या ठिकाणी आपल्याला 5-50 रुपये खर्च करावा लागते. आणि दुसरा विषय की डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी, पुन्हा डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. पण ह्या सर्व गोष्टी आपण घरी बसल्या करू शकतो. आणि शेतामध्ये जेव्हा कधी आपल्याला वेळ राहते, आपण झाडाच्या सावलीमध्ये बसेल राहतो, त्यावेळेस ज्या पद्धतीनं आपण YouTube पाहतो, Facebook पाहतो, त्यावेळेस जर आपण हा ॲप जर पाहिला, तर या ॲपच्या माध्यमातून आपल्याला शेतीची जी माहिती आहे, म्हणजे यामध्ये औषधाचं नियोजन झालं, खताचं नियोजन झालंय. बरेचसे असे केमिकल आहे की त्याचे नाव आपल्याला लक्षात राहत नाही, परंतु ॲपच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला लवकर माहिती पडतील. आतापर्यंत मी जेवढ्या शेतकऱ्यांना हा ॲप डाउनलोड करून दिलेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या मी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन भेटी घेतल्या. आज सकाळचाच एक अनुभव आहे की एक शेतकरी मला भेटला की त्याचं एक छोटंसं कुक्कुटपालन आहे. त्या कुक्कुटपालनमध्ये जे पीस नावाचं पिसवं जे असते, ते पिशवे पडलेले आहेत त्या कुक्कुटपालनमध्ये. काही कोंबड्यांच्या डोळ्याला इजा केलेली आहे. पुन्हा त्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरती पिशवे येत होते. बरोबर. मग त्यांनी त्या चॅट बॉक्स मध्ये विचारलं की बा ह्या पिशव्यासाठी काय जैविक नियंत्रण करता येणार किंवा मग रासायनिक नियंत्रण कुठलं करता येणार. तो शेतकरी मला आज सकाळी पाठीवर पंप घेऊन जाताना दिसला आणि त्याच्याजवळ ते औषध होतं, जे वेटरनरी मधून त्यांनी विकत आणलं. Right. म्हणे काल मी हे चॅट बॉक्सवर हे नाव पूर्ण लिहून घेतलं डायरीमध्ये आणि हे एक्झॅक्ट औषध आणलंय. आता तो फवारणी मारण्यासाठी गेलाय. आणि माझे एक मित्र आहे डॉक्टर वार्डेकर, जे वेटरनरीचे डॉक्टर आहेत, त्यांना मी ते औषधाचा फोटो पाठवला, तर त्यांनी सांगितलं हे औषध एक्झॅक्ट आहे म्हणे, आणि पूर्ण पिशवे मरतात आणि अळ्या सुद्धा, म्हणजे उवा सुद्धा मरतात त्या कोंबड्याच्या अंगावर जे पडलेले आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होत आहे. आणि बरेचसे शेतकरी मी आता सध्या गहू पेरलेला आहे, काही जणांच्या गव्हावरती तो करपा रोग आलेला आहे, काही जणांच्या गव्हावरती मावा पडलेला आहे वातावरणामध्ये बदल असल्याच्याने. ते शेतकरी पाहत आहे आणि त्या पद्धतीनं औषधाचं जैविक आणि रासायनिक नियंत्रण करत आहेत.
काही लोक त्या चॅटबॉक्सच्या माध्यमातून दसपर्णी ऍक्युरेट टॉप 10 दसपर्णी कशी तयार करायची विद्यापीठाच्या गाईडलाईन नुसार त्या चॅटबॉक्स मध्ये त्यांना माहिती पडलं आणि त्या पद्धतीने ते दसपर्णी तयार करत आहेत. आणि काही जे पाले असतात त्या पाल्याची आपल्याला पाहिलेलं असते पण त्याचं एक्झॅक्ट नाव काय असते शास्त्रीय आपल्याला माहित नसते. त्या सुद्धा गोष्टी यामध्ये माहित पडलं. आणि मला तरी वाटतं की बा शेतकऱ्यासाठी हा ऍप म्हणजे शेतीची एक नवी क्रांती तयार होणार आणि परिसरातील शेतकऱ्याचं यामुळे उत्पन्न तर नक्की वाढणार. आणि जे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून जे शेतकऱ्याची लूट होत होती की बाबा वेगळ्या वेगळ्या प्रकारची औषधं दिल्या जात होती, आवश्यक नसताना बुरशीनाशके, आवश्यक नसताना काही कीटकनाशके आणि काही टॉनिक शेतकऱ्यांना देऊन असं त्याचं 5,000 6,000 बिल होत होतं. पण आता शेतकरी एक्झॅक्ट तेच केमिकल आणणार, तेच फवारणार आणि यामध्ये त्याचा पैसा आणि वेळ वाचणार आणि नक्कीच शेतकऱ्याची यामध्ये उन्नती होणार, यामध्ये शंका नाही. खूप छान रवींद्र भाऊ. तुम्ही धन्यवाद. स्वतः पण या ॲपचा वापर करताय आणि तुम्ही किती लोकांना आतापर्यंत सांगितलं या ॲपबद्दल डाउनलोड करून दिली? आज सकाळी सर 7 वाजतापासून ऍप डाउनलोड करण्याच्या कामासाठीच आहे. मी शेलवाडा या गावात आहे. या बर ठिकाणी शेतकरी दिसत आहेत बसलेले आहे. बर हे आमचे मित्र आहे, यांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे ऍप डाउनलोड करण्यासाठी. इथे परिसरात बी शेतकरी दिसत आहे. तर बर आज माझी यादी ही 160च्या वर पोहोचलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत आम्ही 200च्या आकडा पार करीन अशी अपेक्षा आहे आमची. ग्रेट. म्हणजे आम्ही डोर टू डोर जात आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जात आहोत. शेतकरी घरी नसेल तर या शेतामध्ये जात आहोत. मोकळ्यासाठी चला राईट. प्रत्येक वरून यादी सुटतो. आणि अशा पद्धतीने सर काम चालू आहे आमचं. म्हणजे मी आणखीन रवींद्र भाऊ असं म्हणेल की एकेकाळी गाडगे महाराज आले होते ज्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळालं होतं. गाव स्वच्छ असलं पाहिजे, मन स्वच्छ असलं पाहिजे. गावाला आणि मनाला स्वच्छ करण्यासाठी ते गावोगावी जायचे. आणि आताच्या युगात या कृषी ज्ञानाची आवश्यकता आहे आणि आपण तशाच प्रकारचं काम गावोगावी जात आहे, घरोघरी जात आहे. मला माहिती आहे हे करणं सोपं पण नाही आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला सांगायला जात असाल, कदाचित तो तिथून निघून जात असेल, कदाचित तुम्हाला म्हणत असेल यांना काही काम नाही का, तसं त्यांना त्रास झाला, कदाचित तुम्हालाही त्रास होत असेल. परंतु तरी तुम्हाला महत्त्व कळालं की आताच्या युगामध्ये ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जाणं आवश्यक आहे. ज्यामुळे आज तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्यांचा खर्च वाचणार, ज्यामुळे परत त्यांचं निव्वळ उत्पन्न वाढणार. आणि असं महान आपण काम करताय. नक्कीच आपल्या कामाला सुद्धा रवींद्र भाऊ सॅल्यूट आहे. उत्तरोत्तर अधिक आपलं काम हे अधिक चांगलं व्हावं यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतोय. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. Yes. त्यानंतर मी वैशाली ताई, आपण आहात माझ्यासोबत? माईक चालू करा. माईक चालू राहू द्या. बाळाला सुद्धा झोके देत राहा. दोन्ही कामं सोबत करू शकता. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. एक मिनिट, इतरांचे माईक बंद करतोय. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय की आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ या ठिकाणी देतात. म्हणजे मला दिसतंय की तुम्ही तुमच्या बाळाला झोके देतात, सोबत ऑनलाईनमध्ये या मीटिंगमध्ये सहभागी झालात, घरातीलही सुद्धा इतर सकाळची कामं तुम्ही आटोपली असतील, सोबत तुम्ही कृषीताई म्हणून तुमच्या गावातील इतर लोकांना या महाविस्तार या तंत्रज्ञानाबद्दल सांगताय. नक्कीच महिलांनी जर ठरवलं तरच हे आपल्या गावामध्ये सुंदर काम होणार आहे. कारण तो पुरुष मंडळीचा स्वभाव असतोय, कितीही चांगली गोष्ट असली ना तर ती इतरांना लवकर सांगत नाही, सगळं काही पोटामध्ये ठेवतात, त्या जात नाही. परंतु महिलांपर्यंत जर एखादी चांगली गोष्ट केली तर ती लगेचच्या लगेच शेजारी जाणार, दुसऱ्या घरी जाणार, तिसऱ्या घरी जाणार आणि संपूर्ण गावामध्ये जाणार. आणि जे काम आपण करत आहात, तर मी आपल्याला विनंती करतोय, प्रथम आपला परिचय द्या. आपण कधी ही महाविस्तार ॲप डाउनलोड केली ते सांगा आणि आपण काय काम करत आहात याच्याबाबत ते पण सांगू शकता. सर्व सदस्यांना माझा नमस्कार. मी वैशाली धर्मेंद्र वानखडे. मी विशाखा समूहाची अध्यक्ष आहे आणि गावामध्ये ग्रामपंचायत मधून माझी निवड कृषीताई म्हणून झालेली आहे. Yes. तर मी माझ्या पद्धतीनं गटातील समूहातील महिलांना या ऍप बद्दल भेटी देते आणि समजावून सांगते. खूपच अवघड आहे सर. जर 10 महिला असल्या
मोबाईल, त्यांचा मोबाईल राहते. त्यांना एवढं अवघड आहे समजावून सांगणं की खूपच. काही महिला तर अशा आहात की नाही घरच्यांना विचारू द्या ऍप डाउनलोड करायचं, तेव्हा मी तुझ्याजवळ मोबाईल देतो आणि तेव्हा तू ऍप डाउनलोड करून दे. राईट. तर अशा प्रकारचे असं ऍप डाउनलोड करायचा हा प्रचार चालू आहे गावामध्ये. येस. तुम्ही हा जो प्रचार करताय, तुम्ही सांगताय की खरोखर कठीण आहे, कारण मोबाईलमध्ये एखादी नवीन गोष्ट आणणं, डाउनलोड करणं, आज एक ऑनलाईनचे युग आहे, कुठं फसवेगिरी सुद्धा होऊ शकते आणि म्हणून साहजिक आहे आपण ती काळजी घेतोय. परंतु हे महाविस्तार हे ॲप आपल्या मोबाईलसाठी सुरक्षित आहे, यामध्ये चुकीची माहिती पण नाही आहे. आता हे काम करताना तुम्हाला काय जाणवतं, म्हणजे तुम्हाला ते जेव्हा ते ॲप डाउनलोड करतात किंवा तुम्ही या गोष्टीचा काही फायदा घेतला असेल तर तुम्हाला काय नेमका फायदा झाला किंवा इतरांना काय फायदा होताना दिसतोय ज्यामुळे तुम्ही हे काम करता? इतरांना असा फायदा होते सर, शेतकऱ्यांसाठी ते हे ऍप खूपच चांगलं आहे. म्हणजे आपल्या घरपोच आपण आपल्या मोबाईलवर सर्व शेतीची माहिती घेऊ शकतो, आपल्याला सर्व माहिती मिळू शकते. त्यातून नाही तर काही जर अर्ज भरायचे असले तर आपण या ऍपद्वारे घरून भरू शकतो. तर शिकलेल्या ज्या महिला राहतात ना सर, तर त्यांना समजून सांगण्यात सोपं जाते. बरोबर. पण जे आता काही कमी वर्गातले शिकलेले आहेत तर त्यांना थोडं अवघड जाते, तर त्यांच्या घरच्यांची भेट घ्यावी लागते. बरोबर. राईट. तुम्ही सांगताय तसं खरोखर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीला अडचण जाईल, परंतु तुमच्यासारख्या महिला योद्धा असल्यामुळे नक्कीच मी म्हणतो की घराघरामध्ये प्रत्येक महिलेपर्यंत हे ॲप जाणार आणि एकदा का अंघोळणी पडलं किंवा मग मात्र सोयीचं होईल. अर्धं काम झालं की बाकीचे ॲटोमॅटिक ॲप डाउनलोड होतील, कारण हा एक विश्वास राहतो. जसं अश्विनीताईंनी सांगितलं की तुम्ही गावामध्ये राहताय, तुम्ही एखादी चांगली गोष्ट आत्मसात केली आणि तुम्ही जेव्हा सांगताय तर सहजतेने इतर लोक विश्वास पण ठेवतात आणि ती गोष्ट करतात. वैशालीताई, मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय की तुम्ही तुमच्या जीवनातील अमूल्य वेळ यासाठी देतात. तुमचं बाळ धन्यवाद सर. किती वर्षाचं आहे, किती महिन्याचं आहे? 12 महिन्याचा आहे सर. राईट. 12 महिन्याचं बाळ असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी काम करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. खरोखर माझं बाळ 6 महिन्याचं असताना मी कृषीताई म्हणून काम करत आहे 2024 पासून. खूप छान. तुम्हाला तुमच्या कामाला खरोखर सलाम आणि तुमच्या बाळालाही थँक्यू की तुम्हाला ते मदत करत आहे काम करू देण्यासाठी, जास्त त्रास देत नाही. यस. यानंतर माझ्या समोर इथं अमोल जिरे पण आहेत. मी आपल्यालाही संधी देतोय. प्रथम आपलं नाव गाव सांगा, आपण कधी ॲप डाउनलोड केली आणि किती लोकांना सांगितलंय आणि त्यांचा काय अनुभव आहे, आपला काय अनुभव आहे. येस अमोल, माईक चालू करा. इतरांना वाटतं की पहिले मी शेअर करावं, तर कृपया आपला हात वर करून दाखवा मला, म्हणजे मी तुमच्याकडे येणार, संधी देणार. ठीक आहे. नमस्कार सर, नमस्कार. मी अमोल महादेव जिरे, राहणार शेलवाडा, पोस्ट गायवड, तालुका कारंजलाड, जिल्हा वाशिम. मी कृषी सेवा केंद्राचे संचालक आहो. मी रविभाऊ गायकवाड यांच्या मार्फत मी जुळलो या ऍप मध्ये बरं. आणि मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी पोहोचू शकलो या ऍप मुळे. प्रत्येक शेतकऱ्याला शेती संबंधी माहिती, सर्व पिकावर कोणता रोग येतो आणि त्याच्यावर कोणती फवारणी करायची, हे सर्व शेतकऱ्यांना मी समजून सांगू शकतो आणि शेतकरी सुद्धा समजून घेऊ शकतात या ऍप मार्फत. आणि महाडीबीटीचे सर्व ऑनलाईन फॉर्म तिथूनच भरू शकतात. ह्या सर्व गोष्टी त्यांना समजून मी देऊ शकतो आणि ते स्वतः समजून घेत आहेत. या गोष्टीचा मलाही आनंद होता आणि मला या ऍप मध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. येस. खूप छान अमोल भाऊ, म्हणजे तुमचं ऑलरेडी कृषी सेवा केंद्र आहे आणि जेव्हा एखादा शेतकरी तुम्हाला येतोय तर आपल्याला सगळ्या गोष्टी डोक्यात नाही राहत. किंवा एखादा कंपनीवाला तुम्हाला चुकीचा सांगू शकतो, पण हे शेतकरी मात्र तुमचे आहेत. कंपनीवर विश्वास ठेवून कोणतं औषध घेत नाही, ते तुमच्यावर विश्वास ठेवून औषध घेतात आणि उद्या काही कमी जास्त झालं तर ते तुम्हालाच विचारतात कंपनी नंतर. पण आता तुम्हालाही विश्वास येतोय की तुम्ही जे एखादं औषध इतरांना देता तर अरे हे फायद्याचं आहे, म्हणजे तुम्हाला नफा कमी मिळाला तरी चालतोय, पण जर त्या शेतकऱ्याला फायदा झाला तर तो तुमचं नेहमीचं गिराईक बनतो. आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते, इतरांना पण तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी देता. अमोल भाऊ, शेतकऱ्यांचा पण विश्वास वाढत आहे. येस, विश्वास वाढत आहे.
नक्कीच. आणि त्यामुळे इतर शेतकऱ्यांना तुम्ही जॉईन हे करायला सांगताय. मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतोय आणि तुम्हाला ज्यांनी सांगितलंय रवींद्र भाऊ यांचे सुद्धा हो. परत धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू. त्यानंतर मी जातोय रतन जामकर यांच्याकडे. कृपया आपला माईक चालू करा, आपला परिचय द्या आणि बोला. येस रतन भाऊ, आपला माईक चालू करा. मोबाईलवरून माईकचं बटन दाबलं की चालू होऊन जातं. येस. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा सर, मी रतन जामकर, राहणार उमरवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. तर सर्वप्रथम माझ्या गावातून माझ्या मिसेसची कृषीताई म्हणून निवड झालेली आहे. माझ्या मिसेसचं नाव आहे स्वर्णमाला रतन जामकर. बर. सर, मी सध्या शेतामध्येच आहे कास्तकारांच्या. बर. तर सर, मी सर्वप्रथम कास्तकारांना अं, आपल्या सॉइल हेल्थ कार्ड बद्दल माहिती दिली होती. की बुवा आपल्या जमिनीची जे माती परीक्षण आहे, हं. हे माती परीक्षण करणं आवश्यक आहे. कारण की आता काय झालेलं आहे सर, सर्व सर्व शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा खूप वापर केलेला आहे. त्याच्यामुळं जमिनीची जी सुपीकता आहे ही ढासळलेली आहे. बर. तर मी त्यांना माती परीक्षणासाठी सर्वप्रथम म्हणजे आमंत्रित केलं होतं. तर माझ्या गावामधून मी जवळपास 50 शेतकऱ्यांचे माती परीक्षण पाहिले. बर. तर या माती परीक्षणामुळे त्यांचा फायदा 100% होऊ शकतो. Right. कारण की माती परीक्षणामध्ये आपल्याला आपल्या जमिनीमध्ये घटक कोणते कमी आहेत हे कळतं. तर त्याच्यानुसारच त्यांना खत कोणतं टाकायचं आणि कोणतं नाही द्यायचं हेही समजून येईल. म्हणजे खूप छान रतन भाऊ, आपण सांगितलं की आपल्या जमिनीचं आपण माती परीक्षण करून घेताय आणि हो. आपल्याला दिसते की महाविस्तार AI आपल्याला हा. त्यासाठी मदत करतं. म्हणजे महाविस्तार AI जर आपण सांगितलं की मला हे पीक पेरायचं आहे, त्यामध्ये हो. खताचं त्याला काय डोस आहे, तुमच्या हम्म. जमिनीमध्ये काय उपलब्ध आहे माती परीक्षण रिपोर्टनुसार, तर तुम्हाला एक्झॅक्ट ते खत काढून देतं. म्हणजे बऱ्याच हो. वेळा आपल्याला दिसतंय की गव्हाला आहे ना 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाच द्यायचा. म्हणजे 100-50-50चा डोस आहे हेक्टरी. हो. पण आपल्या दुकानामध्ये जर गेलं तर या प्रकारचं खत मात्र उपलब्ध नसतं. नाही. ते एकतर युरिया असतो किंवा 10-26-26 असतं किंवा 18-18-10 असतं. वेगवेगळे ब्रँडची खतं असतात. हा. मग आता कोणतं खत किती घेतलं तर आपल्याला हा डोस पूर्ण होईल याबाबतचं कॅल्क्युलेशन ही ॲप आपल्याला करून देते. आणि ज्यामुळे मग जसं काही लोकांनी सांगितलंय की त्यांचा खतावरचा खर्च सुद्धा कमी होतो. जसं राहुल भाऊनी सांगितलं की पहिले अनावश्यक आपण खत देतोय, अनावश्यक खत दिल्यानं खर्च वाढून राहिला, उत्पन्न तर मात्र वाढत नाही आहे. आपण जसं सांगताय आपण खूप छान प्रकारे सुरुवात करताय माती परीक्षणापासून आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत फायदा घेऊन जात आहे. आपण किती लोकांना आपल्या गावामध्ये महाविस्तार ॲप डाउनलोड करून दिलं रतन भाऊ? हा सर, मी आतापर्यंत म्हणजे 40 ते 50 कास्तकारापर्यंत ही महाविस्तार ॲप पोहोचवलेली आहे. ग्रेट. त्याच्यामध्ये 30 कास्तकारांची मी स्वतः डाउनलोड करून त्यांची ID वगैरे टाकून त्यांना ओपन करून दिलेली आहे. बर. तसंच त्या महाविस्तार ॲप बद्दल त्यांना खूप काही माहिती दिलेली आहे की बाबा महाविस्तार मार्फत आपल्याला कोणता फायदा होईल यांचंही महत्त्व त्यांना पटवून दिलेलं आहे. तर महाविस्तार ॲपमध्ये आपल्याला सर्वप्रथम जे आहे की महत्त्वाचं म्हणजे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी यांच्या मार्फत आपल्याला कोणत्या DBT उपलब्ध झालेल्या आहेत यांची सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि शेतकऱ्यांना या ॲप्स बद्दल अशी माहिती दिलेली आहे की जेणेकरून त्यांचा भविष्यात फायदाच होईल. बरोबर आहे. नक्कीच. अशा प्रकारे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आणि काही कास्तकार तर असे आहेत सर की हे ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचे कारण मागतात किंवा का घ्यायचे आम्ही, आम्हाला तर सेतूमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही DBT मार्फत फॉर्म भरू शकतो. बरोबर. तर मग आम्ही स्वतः या ॲप्स मोबाईलमध्ये घेऊन काय करायचं, आम्हाला फॉर्म नाही भरताय. मी त्यांना हेच सांगितलंय तुम्हाला फॉर्म नाही भरताय ठीक आहे,
पण तुम्ही या ॲप्सचा फॉर्म भरण्यासाठी उपयोग न करता तुम्ही याच्यातनी अनेक सुविधा आहेत, यांचा फायदा घ्या. Right. जेणेकरून बुवा तुम्हाला जमिनी जे आपल्या जमिनीमध्ये खत किती वापरायचं याचं कॅल्क्युलेशन आपल्या महाविस्तार या ॲप मध्ये दिलेलं आहे. नक्की. ते तुम्हाला येस, मी राहुल भाऊ, रतन भाऊ थोडं थांबवतोय. आपली वेळ पण संपत आली, म्हणजे आपण दिलेल्या वेळेपेक्षा पुढे चाललोय. मी आणखी ज्यांना वाटतं की मला काहीतरी थोडंसं सांगायचं होतं, हे 2 शब्द बोलायचे होते, तर आपण हात वर करू शकता, व्हिडिओ ऑन करून बोलू पण शकता, म्हणजे प्रत्येकाला संधी पण मिळेल. कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आपण महाविस्तार ॲपचं आपल्याला महत्त्व कळालेलं आहे. आपण स्वतःही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतली. आपण इतर शेतकऱ्यांना पण हे सांगताय. परंतु हे सगळं सांगत असताना आपण आणखीन गोष्ट आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये करत आहोत, आणि ती म्हणजे की आपण या महाविस्तार याबाबत आपण स्पर्धा पण आणलेली आहे. आणि महाविस्तार या ॲपची स्पर्धा कशी आहे, तर या महाविस्तार या ॲपमध्ये आपण गावाला जिंकवण्याची ही स्पर्धा आहे. म्हणजे तुम्ही आता तुमच्या गावातील प्रथम व्यक्ती आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या गावामध्ये जात आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये 790 गावं आहेत. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की आपल्या 790 गावापैकी 750 गावातील लोकांनी ही ॲप डाउनलोड केलेली आहे. तिथपर्यंत ती गेलेली आहे, परंतु ती मोजक्या शेतकऱ्यांपर्यंत आहे. आता सध्या जवळपास 13,500 शेतकऱ्यांनी ही ॲप डाउनलोड केली. आता हे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी मात्र आपण ही स्पर्धा लावलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण काय करणार, तर जे गाव त्या गावातील शेतकरी संख्येच्या जेवढे टक्के शेतकरी तिथे ॲपला डाउनलोड करतील, वापर करतील, तेवढे गुण त्या गावाला देण्यात येतील. म्हणजे समजा तुमच्या गावामध्ये जर 1000 शेतकरी असतील आणि 1000 शेतकऱ्यांनी डाउनलोड केली असेल, वापर करत असेल, तर त्यांना 100 गुण मिळतील. एखाद्या गावामध्ये 100च शेतकरी असतील आणि त्या 100 शेतकऱ्यांनी हे डाउनलोड केली, तर त्यांनाही 100 गुण मिळतील. म्हणजे हे गुण जे मिळणार आहेत तर ते संख्येवर नाही तर टक्केवारीवर मिळणार. म्हणजे एखादं मोठं गाव असेल, छोटं गाव असेल, तरी काही फरक पडणार नाही. त्या गावामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्यानुसार आपण गुण देणार आहोत. आणि मग अशा प्रकारे ते गाव जर जिंकलं तर आपण काय करणार आहोत, तर तालुका स्तरावर 3 गावं निवडणार, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. म्हणजे आपल्या 6 तालुक्यामध्ये आपण 3-3 बक्षिसं देणार आहोत, पारितोषिकं देणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर सुद्धा 1, 2, 3 पारितोषिक देणार. येत्या 26 जानेवारीला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा इतर मान्यवर मंडळी असतील, मान्यवर मंडळींच्या हस्ते आपण हा सत्कार आणि हे पारितोषिक संबंधित गावाला देणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल तर आपला राहणार आहे, कारण आपण हे पुढाकार घेताय, आपल्या गावाला जिंकवताय ॲज अ कृषीताई म्हणून किंवा ॲज अ कृषी सखी म्हणून किंवा ॲज अ महाविस्तार AI योद्धा म्हणून. सोबत आपल्या गावातले सरपंचसुद्धा आपल्याला मदत करतायत. ते सरपंच महोदयसुद्धा ते पारितोषिक स्वीकारायला तिथं असतील, आपण सुद्धा तिथं असाल किंवा आपल्यासोबत होऊ शकतं. इथं आपण एक बोलताय, परंतु गावामध्ये आपली एक टीम असेल, कारण टीमशिवाय हे काम होत नाही. तर जी काय टीम आपण आपल्या गावामध्ये बोलवली असेल, म्हणजे जसं अश्विनीताई आहेत, त्या एकट्या इथं बोलल्या, परंतु तुमची एक टीम बनली असेल 8-10 महिलांची, सो त्या सगळ्या टीमसह हा पुरस्कार तुम्हाला देण्यात येईल. मग त्यामध्ये सरपंच असतील, आणखीन काही पदाधिकारी असतील, त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल. सो असं जिल्हा स्तरावर आपण 3 पारितोषिकं देणार आणि तालुका स्तरावर सुद्धा देणार. ही स्पर्धेचा शेवटची तारीख आपली 31 डिसेंबर असेल. नंतर सर्वात जास्त कुठं केलं किंवा काही अडचणी आली तर तारीख कमी जास्त होऊ शकते, परंतु अंतिम तारीख पारितोषिक देण्याची मात्र 26 जानेवारी असणार आहे. तर ही अशी एक आगळी वेगळी स्पर्धा आहे, ज्या माध्यमातून आपल्या छोट्याशा गावाला आपण जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावर त्याची ओळख निर्माण करू शकतो. जे गाव कदाचित आपलं कोणी ओळखत नव्हतं, परंतु या महाविस्तार असं एक गाव आहे की ज्यांनी जिल्हा स्तरावर पारितोषिक मिळालं किंवा राज्य स्तरावर त्याचा गाजावाजा होत आहे की या गावातील सर्व शेतकरी आधुनिक पद्धतीनं या महाविस्तार ॲपद्वारे शेती करतात. ही एक संधी आज आपल्याला आहे. सोबतच आपण जे वैयक्तिक शेतकरी आहेत, ज्यांनी खूप उत्कृष्ट काम केलं, जे आता आपल्याला वेगवेगळे आपण व्हॉट्सॲपवर शेअर करतात, त्या माध्यमातून करतं, त्यांनासुद्धा आपण प्रमाणपत्र देऊ.
जे यामध्ये महाविस्तार AI योद्धा म्हणून काम करत आहे, त्या प्रत्येक महाविस्तार AI योद्ध्याला आपण प्रमाणपत्र देणार आहोत. कारण ते खूप छान काम करत आहेत तुमच्या गावामध्ये. ते गाव जिंको का न जिंको, पण त्यांच्यापर्यंत देणार आहे. कृषीताईसुद्धा खूप छान काम करत आहेत, त्यांनासुद्धा आपण प्रमाणपत्र देणार आहोत. सोबतच काही शेतकरी याचा वापर खूप छान प्रकारे करतात, म्हणजे त्यामध्ये जात आहेत, प्रश्न विचारत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले, त्याच्याबद्दल काम केलं या 31 डिसेंबरच्या कालावधीपर्यंत, तर ते सुद्धा या ॲपमधून कळतं की कोण शेतकरी सर्वात जास्त त्यावर येतोय. तर त्यांना सुद्धा आपण जिल्ह्यातून पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आपण देणार आहोत. म्हणजे एक आगळी वेगळी स्पर्धा आहे. ही स्पर्धा ज्ञानाची गंगा आपल्याला जी मिळाली, आपल्यापासून इतर शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचं ही एक माध्यम आहे. हे करत असताना आणखीन एक गोष्टी इथं होणार आहे. जसं आता रतन भाऊंनी सांगितलंय किंवा रवींद्र भाऊंनी सांगितलंय, आता इथं मी तर असं म्हणणार आहे की जसं रवींद्र भाऊंनी मगा शेअर केलं की त्यांचं ऑलरेडी शेत म्हणजे एक छोटं विद्यापीठ आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या फळझाडं त्यांच्या शेतामध्ये आहेत, भाजीपाला त्यांच्या शेतामध्ये आहे, नवनवीन प्रयोग ते करतात, जैविक किंवा रासायनिकचे प्रयोग ते करतात. आणि सोबत आता हे टेक्निकल ज्ञान त्यांच्या जवळ आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये रवींद्र भाऊ सारखे किंवा आपल्यासारखे काही शेतकरी हे विद्यापीठातल्या शास्त्रज्ञापेक्षा सुद्धा मोठे शास्त्रज्ञ बनणार आहेत. कारण का, तर हे नॉलेज फक्त तुमच्या आता डोक्यात नाही आहे. जसं आमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या फक्त हे डोक्यात आहे, पण मी प्रत्यक्ष शेती करत नाही, तर माझ्या फार काळ लक्षात राहत नाही, विश्वास पण राहत नाही. पण तुम्ही आता हे स्वतः शेती करता, स्वतः ते औषध बाजारातून आणता, स्वतः ते काम करता, इतरांचे प्रयोग पाहता, तुमची कॉन्फिडन्स लेवल हाय राहणार आहे. आणि त्यामुळे मी म्हणेल असं दिसेल की हे महाविस्तार ॲप तुम्ही वारंवार वापरता, तर भविष्यामध्ये एखादा शास्त्रज्ञ सुद्धा तुमच्या समोर येऊन बोलायला कचरेल. तुम्हाला कदाचित तांत्रिक भाषेमध्ये काही बोलता येणार नाही, तुमची भाषा तुम्हाला वाटेल तशी गावातली असेल, पण त्यांना काय फरक पडतो, भाषा जशी आहे तशी आहे. परंतु तुमच्याजवळ ज्ञान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. सो असे महाविस्तार AI योद्धे या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण होणार आहेत, किंवा चालते बोलते एक कृषी विद्यापीठ आपण आपल्या गावातलं बनणार आहे, ज्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्याला सन्मानानं आपल्याकडून सल्ला घेणार आहे, माहिती घेणार आहे, आणि आपण पण ते त्यांच्यापर्यंत देणार आहे. सो आपण सगळेजण या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय आणि धन्यवाद देतोय. कार्यक्रम संपण्यापूर्वी आपल्यापैकी कोणाला असं वाटतं की मी काही बोलायचं राहिलं, माझी बोलायची इच्छा होती, तर कृपया हात वर करू शकता. मी त्यांना बोलण्याची संधी देतोय आणि या ठिकाणी थांबतोय. सो कोणाला काही सांगायचं आहे? यस सतीश, तुम्हाला काही सांगायचं आहे? तुम्ही पण सांगू शकता, किंवा डिजिटल हात वर करा. असा डिजिटल केला तरी चालेल, किंवा तुमचा व्हिडिओ ऑन आहे तर फिजिकल केला तरी चालेल, मला ते कळतं. या ठिकाणी मी ॲट अ टाइम फिजिकली जर कार्यक्रम घेत असतो ना, तर मी एकाच व्यक्तीकडे पाहू शकतो. परंतु आता माझ्याजवळ अशी क्षमता आहे की मी ॲट अ टाइम 75 लोकांकडे पाहू शकतोय. माझ्याजवळ 3 कम्प्युटर राहतात ॲट अ टाइम. असं पाहतो की इथं 25 लोक आहेत, इथं 25, इथं 25. म्हणजे जर 75 लोक सहभागी झाले तर एका अँगलनं मी बघू शकतो. येस अश्विनीताई, माईक चालू करा, माईक चालू करा तुमचा. येस, हॅलो, आवाज येतो सर माझा? येस येस येत आहे. हॅलो सर. येस आवाज. सर, बरेच शेतकरी असे आहे सर की त्यांच्याकडे मोबाईल नाही सर. म्हणजे एक साधाच मोबाईल आहे, तर त्यांना कसं काय सजेस्ट करायचं त्याच्यासाठी? राईट, नक्कीच आपला प्रश्न खूप छान होता. त्यासाठी मी आता मोबाईल स्क्रीनवर एक नंबर देतोय, जी यूट्यूबच्या माध्यमातून इतरांना पण दिसेल. आणि त्या नंबरवर जर त्यांनी फोन लावला, तर जसं तुम्ही चॅट करता ना, तर त्या फोन नंबरवर तुम्हाला सगळी माहिती तुम्ही बोलू शकता, आणि समोरचा त्यांना ऐकू सुद्धा शकतोय. म्हणजे ज्यांच्याजवळ साधा मोबाईल आहे त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये व्यवस्था आहे. जो स्क्रीनवर आता नंबर येणार, आपण यूट्यूबवर सुद्धा मी हे टाकणार आहे, आणि तुम्ही त्या नंबरवर डायल करून त्यांना ते सांगू शकता. आणि सर, महिला जे आहे, महिला शेतकरी, त्यांच्याकडे म्हणजे पतीकडेच मोबाईल राहत, त्यांच्याकडे कंपल्सरी राहत नाही, त्यांनी काय करायचं मग? राईट, नक्कीच हा एक चांगला प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगितल्या जाते, आपण मुलांना पण सांगतो की जास्त वेळ मोबाईल बघू नको, कारण काम सुद्धा महत्वाचं आहे. तर शेतामध्ये सुद्धा आपलं काम महत्वाचं आहे, आपण काम पण करतोय.
आणि मग दिवसभर काम केल्यानंतर सकाळी अर्धा एक तास, संध्याकाळी अर्धा एक तास मी म्हणतोय त्या पती पत्नीने एकत्र यावं, त्यांनी सुद्धा एकत्र मोबाईल बघावा, त्यातलं ज्ञान एकामेकाला शेअर करावं. इतर जशा चर्चा करतोय व्यवहाराच्या आपण, तर या ज्ञानाच्या सुद्धा जर पती पत्नीने जर ते शेतकरी कुटुंब असेल आणि ही जर चर्चा केली तर मात्र एक चांगल्या प्रकारे एकमेकाला ते ज्ञानाची आदानप्रदान करू शकतात आणि अशा प्रकारे हे ज्ञान प्रत्येकापर्यंत जाऊ शकतं. तरी Thank you, खूप sir. मोठी ते संधी आहे दोन पती प्रश्न. पत्नीला एकत्र बसून एका मोबाईलमध्ये बघण्याची, ज्ञान हो, घेण्याची. सर. नाही ठीक आहे. बरं एवढंच होतं सर. Yes. धन्यवाद. खूप छान प्रश्न होता आपला. येस, आणखीन कोणाला बोलायचं आहे मीटिंग संपण्यापूर्वी? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, आता जे ज्यांच्याकडे साधा मोबाईल आहे त्यांनी आपण जे दिलेल्या नंबरवरती डायल करून माहिती घेणार, तर ते सर आमच्या म्हणजे रेकॉर्ड मध्ये तो व्यक्ती काउंट केला जाणार का सर? नाही, तो ॲप डाउनलोडमध्ये येणार नाही, हा हा. कारण त्याचं माहिती नाही त्याच्यामुळे, परंतु तो माहितीसाठी उपयोग करू शकतो. बरोबर, ठीक आहे सर. येस, धन्यवाद. येस, मंथन, आपल्याला काही सांगायचं आहे? आपण खूप वेळची जॉईन आहात कुपट्यावरून, मसोदकर. हॅलो सर. हा, नमस्कार. नमस्कार सर. मी सर गावामध्ये सर महाविस्तार ॲप सर जवळपास 150 जणांना सर खोलून दिले सर मी. ग्रेट. आणि सर त्याच्या ॲप्स मधून शेतकऱ्यांना भरपूर काही माहिती मिळत आहे सर. येस. शेतकऱ्यांना खताचा डोस किती द्यायचा पिकाला, कोणता रोगराईचं निमंत्रण करायचं, कसं करायचं सर, येस. याच्याबद्दल माहिती मिळत आहे सर शेतकऱ्यांना. आणि त्याच्यावर एक मेन म्हणजे महाडीपीटीवर साऱ्या योजना सर ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या सर करता येतात सर. खूप छान. शेतकऱ्यांना म्हणजे सर भरपूर काही माहिती मिळत आहे सर त्या ॲपवर सर. नक्कीच आपल्यापर्यंत ही चांगली गोष्ट पोहोचली आणि मसोदकर, हो. आपण हे इतरांपर्यंत कुपटा गावामध्ये सगळ्यांपर्यंत घेऊन जातात, त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. धन्यवाद सर. नाही नाही काहीच नाही. येस, राहिलेले जे माझ्यासोबत होते त्यांना काही सांगायचं आहे? छाया लकडे म्हणून आहे, तुम्हाला काही बोलायचं आहे ताई? नसेल तर आता मी आपला वेळ संपलेली आहे. परत आपण दुसऱ्या एखाद्या सत्रामध्ये परत भेटू. तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही लिहून ठेवू शकता, त्या ठिकाणी बोलू शकता. आता सध्या मी आपल्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद व्यक्त करतोय की आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात, 2 शब्द व्यक्त केले, बोलला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. लवकरच हे जे काय रेकॉर्डिंग आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. आपण ती इतर शेतकऱ्यांना सुद्धा देऊ शकता. आपला संदेश यूट्यूबच्या माध्यमातून इतरांपर्यंत जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू सर.